नमस्कार. मी स्वप्नील सदानंद भोईर. पॉडकास्ट. आजकाल पॉडकास्टचं जे फॅड निघालंय ना, ते पाहता प्रश्नच पडतो की आपण माहितीच्या युगात जगतो आहोत की दिशाभूल करणाऱ्यांच्या बाजारात. काही वर्षांपूर्वीपर्यंत मत मांडण्यासाठी अभ्यास, अनुभव आणि जबाबदारी लागायची. पण आज मात्र कॅमेरा, माईक आणि 2-3 सोशल मीडिया अकाउंट्स असले ना की कोणीही स्वतःला एक्सपर्ट घोषित करतं. आणि त्याहूनही दुर्दैवी म्हणजे अशा तथाकथित तज्ज्ञांना आमंत्रित करून सनसनाटी प्रश्न विचारत टीआरपी आणि व्ह्यूजच्या मागे धावणारे हे होस्ट. ज्योतिष, ग्रहशास्त्र, अध्यात्म, आरोग्य, अर्थकारण. चर्चा मात्र तथ्यांवर नाहीच, तर थरारांवर. यूट्यूब, स्पॉटीफाय, इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवर दररोज हजारो पॉडकास्ट अपलोड केले जातात. पण त्यातील किती जण जबाबदारीने माहिती देतात, किती जण स्रोत, पुरावे, शास्त्रीय आधार देतात आणि किती जण फक्त व्हायरल होण्यासाठी भडक मथळे, धक्कादायक दावे आणि लोकांच्या अंधश्रद्धेवर खेळ करणारे विधान करतात. तुमच्या घरात संकट आहे कारण शनी रागावले आहेत, हा अमुक तमुक खडा घाला आणि 6 महिन्यात करोडपती व्हा. अघोरी पूजा करा आणि सर्व समस्या दूर होतील. पिंपळाला 108 प्रदक्षिणा घाला, कोर्ट केस जिंकाल. अशा प्रकारच्या विधानांना कोणताही वैज्ञानिक आधार नसतो, पण ते इतक्या आत्मविश्वासाने मांडले जातात की सामान्य माणूस गोंधळतो आणि समाजात आधीच असलेल्या असुरक्षिततेवर, आर्थिक अडचणींवर आणि मानसिक तणावावर हे लोक मीठ चोळतात. आणि लोक उपायांच्या आशेने पैसे खर्च करतात, वेळ वाया घालवतात आणि शेवटी त्यांच्या पदरी काय लागतं? तर निराश. ही केवळ दिशाभूल नाही, हा एक प्रकारचा सामाजिक गुन्हा आहे. मुळात पॉडकास्ट हे प्रभावी माध्यम आहे. अभ्यासपूर्ण चर्चा, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, समाज प्रबोधन यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. पण जेव्हा होस्टच सनसनाटीपणाच्या मोहात अडकतो तेव्हा चर्चा ही ज्ञानाची न राहता तमाशाची होते. मुद्देसूद प्रश्न विचारण्याऐवजी काहीतरी धक्कादायक बोला अशी अपेक्षा ठेवली जाते. कारण सत्य शांत असतं आणि खोटं मात्र ओरडतं. आज गरज आहे ती माध्यमांची जबाबदारी ओळखण्याची. प्रत्येक होस्टने स्वतःला विचारायला हवे की आपण समाजाला काय देतो आहोत? माहिती की भ्रम? जागृती की अंधश्रद्धा? आणि प्रेक्षकांनीही जागरूक व्हायला हवं. कोणताही दावा ऐकला की त्याचं स्रोत, आधार, तर्क तपासायला हवा. फक्त व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या संख्येवर विश्वास ठेवू नये. लोकप्रियता म्हणजे सत्य नव्हे. माध्यम स्वातंत्र्य महत्वाचं, पण त्या स्वातंत्र्यासोबतच जबाबदारी ही तितकीच महत्वाची असते. समाजात गैरसमज, भीती आणि अंधश्रद्धा वाढवणारे कंटेंट थांबवण्यासाठी केवळ कायदा नव्हे, तर सामाजिक भान आणि वैचारिक सजगता हवी. पॉडकास्ट हे ज्ञानाचं व्यासपीठ बनावं. अन्यथा आजची ही व्हायरल संस्कृती उद्याचा विवेक हरवून बसेल. आता वेळ आली आहे ती सनसनाटीपणावर टाळ्या न वाजवता तथ्यांना दाद देण्याची.